हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. त्यानिमित्त माझ्या सर्व दर्शकांना भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत पायासा. ही रेसिपी बेसिकली मँगलोरियन रेसिपी आहे, म्हणजेच एक वेगळ्या प्रकारची खीर असते. चला तर मग बघूयात कशी बनवायची ते. पायासासाठी सर्वप्रथम मी 1 वाटी मूग डाळ घेतली आणि पाव वाटी साबुदाणा घेतला. त्याचबरोबर पाव वाटी बासमती तांदूळ घेतला आणि हे सगळे जिन्नस स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवले. मी इथे एक छोट्या आकाराचा नारळ घेतला आणि तो नारळ छान खवून घेतला. खवल्यानंतर साधारण ते नारळ 1 वाटी इतक्या प्रमाणात घेतले. आता अर्धा तास झाला आहे. मी भिजवलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडं जाडसर वाटून घेतलंय. हे बघा, तांदूळ असा वाटून घ्यायचा आहे. आता त्यात मी 1 वाटी खवलेला ओला नारळ टाकला आणि ते सुद्धा वाटून घेतलंय. हे पहा, तांदूळ आणि नारळाचं असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी मूग डाळ एका पातेल्यात घेऊन त्यात 1 ग्लास पाणी टाकले आणि ती डाळ छान उकडून घेतली. डाळ आपण आधी भिजत घातली होती, म्हणून उकडायला फार वेळ लागत नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुकरमध्ये सुद्धा उकडू शकता, पण लक्षात ठेवा, डाळ अति उकडता कामा नये. साधारण 20 मिनिटांनी डाळ शिजून तयार आहे. आता त्यात आपण भिजवलेला पाव वाटी साबुदाणा ॲड करायचा आहे आणि हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिटात साबुदाणा सुद्धा शिजतो. आता या स्टेजला आपण वाटून घेतलेला नारळ आणि तांदळाचे मिश्रण त्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि मग कंटिन्यू हे सर्व मिश्रण हलवत राहायचं आहे. हे बघा, असं सर्व मिश्रण हलवत राहायचं आहे. साधारण 8 ते 10 मिनिटे हे मिश्रण हलवत राहायचं आणि मग त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा आहे. त्यातला मी अर्धा वाटी गूळ आत्ता टाकत आहे आणि अर्धा वाटी गूळ शेवटी ॲड करणार आहे. गूळ टाकून झाला की तो वितळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय किती छान कन्सिस्टन्सी आली आहे याला आणि सगळे जिन्नस एकसंध शिजले आहेत. ह्या खीरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टरिंग आहे. ही खीर सतत हलवत राहावी लागते, तेवढीच एक मेहनत आहे, पण ह्याचं फळसुद्धा अर्थातच फार गोड मिळतं. आता मी अजून अर्धा वाटी गूळ ॲड करून तो मिक्स करून घेत आहे. गोडाचा पदार्थ असल्यामुळे यात अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे. मिठामुळे चव अजूनच छान लागते. आता मी अंदाजे अर्धा ते 1 चमचा वेलची पूड ॲड करत आहे. वेलची पूड ॲड करून पुन्हा ही खीर मिक्स करून घ्यायची आहे. मी इथे मुठभर काजू घेऊन त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि 15 ते 20 किसमिस घेतले आहेत. आता एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊन त्यात काजू किसमिस खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि त्याचा थोडा रंग बदलायला लागला की मग ते ह्या पायासामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा पायासा हलवून घ्यायचा आहे. आता ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता आणि फ्रेंड्स, तयार आहे आपला पौष्टिक आणि अतिशय चविष्ट असा पायासा, म्हणजेच पायासम. महत्त्वाचं म्हणजे ह्यात आपण नारळाच्या दुधाचा वापर करतो
त्यामुळे खीरला एक वेगळेपणा येतो. आणि ही रेसिपी अधिकच टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.